मंडळी, खूप दुःख होत आहे तुम्हाला सांगताना. बाजूचं लिंबाचं झाड आमच्या घरावर पडलेलं आहे आणि पत्रा आमचा फुटलेला आहे आणि खूपच भीती वाटत आहे. खूपच जोराचा वारा सुटलेला आहे. मंडळी, पूर्ण पाणी आमच्या किचनच्या दरवाज्यातनं आतमध्ये आलेलं आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी तिकडे व्हिडिओ काढत असते आणि नेमका तिकडे लिंबाचं झाड पडलेलं आहे. मंडळी, ते बाजूचं झाड इथे आमच्या बाजूला घर आहे त्यांच्या घरावरती पडलेलं आहे, परंतु त्याचा जो शेंडा आहे तो आमच्या घरावर पडलेला आहे आणि साईडचा पत्रा आमचा फुटलेला आहे आणि खाली पडलेला आहे इकडे. आणि त्या तिकडे उभी राहून मी आता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ बनवत होती आणि कदाचित हा हादसा माझ्यासोबत झाला असता, परंतु देवाने मला वाचवलेला आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता बाजूला जे झाड होतं ते आमच्या घरावर पडलेलं आहे आणि खाली पत्रे पण फुटलेले पडलेले आहेत आणि वरून मेघराजा खूप जोरदार आवाज करत आहे आणि भीती देखील वाटत आहे. आणि आता टिंकूला मी गुड मॉर्निंग आता झालेला आहे. गला खराब झालेला आहे आणि ती रात्री ब्लाऊज शिवत होती माझाच. उद्या लग्न आहे, लग्नाला जायचं आहे, तर लग्नवाल्यांची काय तारांबळ उडाले असेल ते त्यांनाच माहीत. आता संध्याकाळी हळदी आहे, तर ही अशी हळद झालेली आहे आमची देखील आणि त्या लोकांची देखील झालेली असेल. तर बघूया पुढे, परमेश्वराच्या हातात. मंडळी, थोडा वेळापूर्वी मी ह्या इथे व्हिडिओ काढत होती, फोटो देखील काढले आणि जस्ट मी घरात गेले आणि हा लिंबाचं झाड वरून पडलेला आहे आमच्या घरावरती आणि पत्र देखील आमची फुटलेले आहेत. इथे बाजूचं झाड आमच्या घरावर पडलेलं आहे आणि बाजूवाल्यांच्या घरावर सुद्धा पडलेलं आहे. ते इथून तुटून पडलेलं आहे ते झाड, थेट आमच्या घरावरती पडलेलं आहे आणि आमचा पत्रा देखील तुटलेला आहे. आमच्या इथे लाईटीचा पोल ठोकलेला आहे, तर खूपच भीती आम्हाला वाटते. पावसाळी तर खूपच इथे आग पडते, एकदम ते घर्षण होते वायरींचे. तर तुम्ही पाहू शकता या झाडामध्ये किती वायरी गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या फांद्या पण तोडायला आम्हाला मिळत नाही आणि खूपच भीती वाटते. अगोदर हा खांब ह्या रस्त्याच्या त्या साईडला होता, तर तो इकडे ठोकण्यात आलेला आहे आणि मी घरी नसताना तो ठोकलेला आहे. ते ठोकलं तर ठोकलं, त्यानंतर ही रस्त्यावरची लाईटीचा पोल देखील इथंच ठोकण्यात आला आणि काही कोण ॲक्शन घेत नाही आणि खूपच भीती वाटते मला. झाड तोडण्याचं प्रोसिजर इथं चालू झालेलं आहे. आता थोड्याच वेळात झाड तोडण्यात येईल. मंडळी, पांडव एका रातीत देऊळ बांधतात, तसं आमच्या घरासमोर एका रातीत हे झाड तयार झालेलं आहे असं वाटते, परंतु ते तसं नाही. वरती घरावरती पडलं होतं तर ते तोडण्यात आलेलं आहे आणि ते खाली पडलं ते सरळच पडलेलं आहे, तर कोणाला वाटेल की इथे झाड उगवलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण रस्ताच बंद झालेला आहे. वरती जे झाड पडलेलं घरावरती ते तोडण्यात आलेलं आहे आणि ते सरळच खाली पडलेलं आहे आणि ते पत्रे आमचे फुटलेले आहेत. झाड तोडण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. ही वरची फांदी आहे, शेंडा आहे हा, आणि त्याचा बुंदा तो त्या साईडला आहे, ते आता तोडत आहेत. वरती घरावरती त्यांच्या आहे तिकडे. तर मंडळी, अशा प्रकारे झाड तोडण्यात आलेलं आहे. मंडळी, पहिला पाऊस पडला की मला खूप मज्जा यायची आणि वाटायचं की बाहेर जाऊन खूप भिजू, गाणी गाऊ, परंतु आज सकाळी झाड घरावर पडल्यामुळे एक मनात भीती निर्माण झाल्यासारखी वाटत आहे मला आणि खूपच पाऊस वरून डोंगराचं पाणी धो धो करून इथे नदीसारखं वाहत आहे आमच्या घराच्या बाजूला. आणि इथून पुढे मैदान आहे, तिकडे ते चाललेलं आहे
पाऊस. मेघारे 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 मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेश दे. क्या कर रहे हो? मस्ती. मंडळी, आपल्याला भीती वाटत आहे. इथे खूप जोरात वीज चमकत आहे आणि इथे ही मुलं इतकी मस्ती करत आहेत, आनंद लुटत आहेत. खूपच. ही पोरं सकाळी पण खूप भिजली आणि आता पण पुन्हा भिजायला लागली आहेत. आमच्याकडे सध्या शिडी उपलब्ध नाही, तर जावई बापू अशा प्रकारे खिडकीवरून चढत आहेत पत्रा ठेवण्यासाठी, वरती लावण्यासाठी. जीव धकधक होते. कसे चढतील ते. इथून ते चढलेले आहेत वरती आणि ह्या आता इथे पत्रा आहे. हा रघु मामा आणि मी आता वरती देत आहे. जास्त एकदम कोपऱ्याला नको जाऊ. काय अशा प्रकारे लावण्यात येत आहे पत्रा. पुरतंय का? पुरतंय? हे जरासं खालतं आल्यावर येईल ना. हा, तो पाय आहे ना तिथंच पाय राहू दे. इकडं येणं भीत, तो पाय आहे तिथंच भीत आहे. अशा प्रकारे लावून झालेला आहे. काय पत्रा लावण्यात आलेला आहे आणि तो पत्रा उडू नये म्हणून हे डांबरीचा कपडा आहे, तो आता वरती टाकण्यात येत आहे. डांबर म्हणजे ती वजन असते. अगोदर पण पत्रा फुटलेला, तर तिथे ती डांबरीचं टाकलेलं आहे. वजन आहे हा, तो वजन बरा आहे. जवळ धर. हा, हा असा डांबरीचा पट्टा आहे, तो आता धाप्यावरती टाकण्यात येईल. जो मधला पट्टा आहे तिथे ते धापे लावलेले आहेत पत्राची जागेवर. खूप वजन आहे ते. दोन्ही साईडला तेवढाच ठेवला ना, मग आता नाही उडणार नाही. आता तो दाबता येते का बघ असं. कडकाती तिकडा ना खिडकी ते बाजूला. शेंगा पाडतोस का? शेंगा झाल्या काय नाही. शेंगा हे आहात निंगूत बऱ्याच दाखऱ्या. बीज खपलाय का आता तिथं?
त्यावर बांबू एकदा हे करा मिलना का उडी मारी तो ए सनी बाजू हाट